पार्सल संबंधित. माझा स्मॉल बिझनेस आहे थालीपीठ भाजणीचा. तुम्हाला तर माहीतच आहे, मी व्हिडिओमध्ये शेअर करते थालीपीठ भाजणीचा बिझनेस आहे म्हणून. तर मला इंस्टाग्रामवरून ऑर्डर्स मिळायला लागल्या आणि ते व्हिडिओ मी शेअर करते इंस्टाग्रामवर, यूट्यूब शॉर्ट्समध्ये आणि आता लाँग व्हिडिओवर सुद्धा माझं काम चालू आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पार्सल संबंधित एक एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. या एक्सपिरियन्समुळे तुम्हाला थोडी मदतसुद्धा होऊ शकते किंवा तुमच्यासोबतसुद्धा अशी गोष्ट घडली असेल तर तो एक्सपिरियन्स तुम्हाला आज आठवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर झालं असं मंडळी, मला गेल्या आठवड्यात पुण्यामधून ऑर्डर मिळाली होती थालीपीठ भाजणीची अर्धा किलोची आणि कस्टमरने जो ॲड्रेस पाठवला होता तोच ॲड्रेस मी कॅनव्हावरती टाकून त्याच्याने शिपिंग लेबल बनवलं होतं आणि प्रिंटआउट काढून बॉक्सला लावलं होतं. प्रायव्हेट कुरिअर एजन्सीने मी ते पार्सल पुण्याला पाठवलं होतं, पण त्या ॲड्रेसमध्ये चिंचवड, संभाजीनगर आणि त्यांचा पूर्ण ॲड्रेस नाही सांगू शकत, एवढंच सांगते. पिनकोड लिहिलेला होता, संभाजीनगर होतं आणि चिंचवड लिहिलेलं होतं. अजून होते लोकेशन, पण मी सगळं नाही शेअर करू शकत. तर पुणे फक्त लिहिलेलं नव्हतं त्यात, पुणे जिल्हा. तर त्याच्यामुळे गोंधळ झाला. ते पार्सल संभाजीनगर असं वाचलं गेलं, त्याच्यामुळे ते पार्सल गेलं छत्रपती संभाजीनगरला. तर 3 दिवसांनी कस्टमरचा मला मेसेज आला, ताई पार्सल अजून पोहोचलं नाही आहे, काही प्रॉब्लेम झाला आहे का, कुरिअर एजन्सीमध्ये जाऊन बघा म्हणून. तर मी कुरिअर एजन्सीमध्ये फोन केला की पार्सल का बरं पोहोचलं नाही आहे अजून. तर त्यांनी पार्सल ट्रॅक केलं, तेव्हा कळलं की ते पार्सल गेलं आहे छत्रपती संभाजीनगरला. आणि मला तर ऐकून शॉकच बसला होता की पार्सल संभाजीनगरला गेले, पुण्याचं पार्सल छत्रपती संभाजीनगरला. आता काय करायचं? आणि दुसरं पार्सल पाठवण्यासाठी मला परत बॉक्सची व्यवस्था करावी लागेल, कारण ऑर्डर आल्यावरच मी बॉक्स घेऊन येते आता. आणि बॉक्स होलसेलमध्ये पण चेक करते मी, प्राईस जरा कमी बसली पाहिजे, कारण परवडलं पण पाहिजे बॉक्सेस होलसेलमध्ये. परत येते आपल्या मेन टॉपिकवर. तर झालं असं, 3 दिवसांनी कस्टमरचा मेसेज आला होता. तर ते पार्सल आम्ही ट्रॅक केलं, तर ते पार्सल पोहोचलं होतं छत्रपती संभाजीनगरला. तर मी कुरिअर एजन्सीमध्ये सांगितलं की ते पार्सल पुण्याला पाठवायचे. तर त्यानंतर कुरिअर एजन्सीने छत्रपती संभाजीनगरच्या एजन्सीमध्ये फोन करून सांगितलं की ते पार्सल पुण्याला पाठवा, त्याच्यावरती लिहून ठेवा पुणे. आणि मला वाटलं आता जाईल ते पार्सल दुसऱ्या दिवशी. मी कस्टमरला कॉल करून सांगितलं की पार्सल उद्या पोहोचेल, कारण 1 दिवसामध्ये जातं प्रायव्हेट एजन्सीमध्ये, 1 दिवस किंवा 2 दिवस, जास्तीत जास्त 3 दिवस. आणि स्पीड पोस्टने 5 दिवस किंवा 8 दिवस पण लागतात. तर मग कुरिअर एजन्सीने तिथे फोन केला. तर मला वाटलं आता ते जाईल पार्सल दुसऱ्या दिवशी. तर 2 दिवसांनी परत कस्टमरचा मेसेज आला की ताई पार्सल अजून पोहोचलेलं नाही आहे, काय प्रॉब्लेम झाला आहे का. त्यांचा सकाळी मेसेज आला, पण मी काही कामात होते, त्याच्यामुळे मेसेज मी चेक केला, पण मी विसरून गेले होते नंतर. तर त्यानंतर संध्याकाळी परत मला कस्टमरचा मेसेज आला की पार्सल अजून पोहोचलं का नाही आहे. म्हणजे 5 दिवस झाले होते तरी पार्सल पोहोचलं नव्हतं, आणि ते पण प्रायव्हेट एजन्सीने. तर मी एजन्सीमध्ये जाऊन तिथे विचारलं पार्सल का पोहोचलं नाही आहे. तर तिथे ट्रॅक केलं, तर पार्सल परत छत्रपती संभाजीनगरला गेलं होतं दुसऱ्यांदा. म्हणजे पुण्यात पाठवलं होतं त्यांनी, पुण्यातून पुन्हा ते छत्रपती संभाजीनगरला गेलं. तर असा सगळा गोंधळ झाला. तर मी छत्रपती संभाजीनगरच्या ज्या एजन्सीमध्ये ते पार्सल पोहोचलं होतं तिकडे मी कॉल केला, त्यांना सांगितलं ते पार्सल पुण्याला पाठवायचे. मी कॅनव्हावर शिपिंग लेबल जे त्यांचं ॲड्रेस लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये जाऊन तिकडे खाली पुणे ॲड केलं आणि परत त्यांना ती प्रिंटआउट पाठवली. त्यांनी प्रिंटआउट काढून त्या बॉक्सवर लावलं आणि दुसऱ्या दिवशीच दुपारी पार्सल त्यांच्यापर्यंत पोहोचलं. पण त्याआधी सकाळी मी कस्टमरला मेसेज केला की तुमच्याकडे जेव्हा पार्सल येईल तर मला प्लीज मेसेज करा म्हणून, कारण मला एकतर रात्रभर झोप नव्हती लागली, मला टेन्शन आलं होतं पार्सल त्यांच्यापर्यंत कधी पोहोचेल. दुसरं पार्सल द्यायला सुद्धा मी तयार होती. मी त्यांना आधीच फोनवर सांगितलं होतं जर हे नाही पोहोचलं तर मी दुसरं पार्सल पाठवेन म्हणून. पण दुसऱ्या दिवशी पार्सल जेव्हा त्यांच्याकडे पोहोचलं, त्यांनी मेसेज केला, मी तेव्हा रिलॅक्स झाले. आणि त्याच दिवशी दुसऱ्या कस्टमरचं म्हणजे पनवेलचं एक पार्सल होतं जे स्पीड पोस्ट केलं होतं, त्यांचंही पोहोचलं नव्हतं पार्सल, त्यांचाही आदल्या दिवशी मेसेज होता. तर मी वेबसाईटवरती जाऊन ट्रॅक केलं. स्पीड पोस्ट केलेलं पार्सल आपण वेबसाईटवरून पोस्टरचं जी वेबसाईट आहे त्याच्यावरून आपण ट्रॅक करू शकतो. तर मी ते ट्रॅकिंग केलं, तर तेव्हा ते कळलं की पनवेलमध्ये पोहोचलं आहे. मी कस्टमरला मेसेज केला आणि ते स्क्रीनशॉट पाठवला की पनवेलमध्ये पार्सल पोहोचलं आहे, उद्यापर्यंत येऊन जाईल. आणि त्यांना पण मी सकाळी मेसेज केला की पार्सल पोहोचलं की मला एक मेसेज करा. तर त्यांनीसुद्धा पार्सल पोहोचल्यावर मला लगेच मेसेज केला दोन्ही कस्टमरने.
आणि पुण्याचे जे कस्टमर आहेत ज्यांचं पार्सल लेट झालं, छत्रपती संभाजीनगरला गेलं होतं, त्यांनी ॲक्च्युली सांभाळून घेतलं. त्यांनी मला मेसेज केला होता, पार्सल अजून पोहोचलं नाही आहे, एकतर रिफंड करा किंवा दुसरं पार्सल पाठवा. मला खरं तर त्या मेसेजने टेन्शन खरंच आलंच होतं. रिफंडसाठी नाही, मी जो त्यांनी माझ्यावरती ट्रस्ट ठेवून माझ्याकडे ऑर्डर दिली त्याच्यामुळे मला टेन्शन आलं होतं. पण मी जेव्हा त्यांना कॉल केला तर त्या तशा रागवलेल्या नव्हत्या वाटत. त्या नॉर्मलच माझ्याशी बोलल्या आणि मला बोलल्या, मी तुझ्यावर रागवली नाही आहे, पण पार्सल पोहोचायला एवढा वेळ का लागतोय, जरा कुरिअर एजन्सीमध्ये चौकशी कर. तर असं सगळं एक्सपिरियन्स घडला या आठवड्यामध्ये. तर मला असं वाटलं तुमच्यासोबत शेअर करावा, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ मी बनवते माझा एक्सपिरियन्सवर आधारित. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्यासोबतसुद्धा अशी गोष्ट घडली आहे का हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा डे 30 चॅलेंजमधला डे 10 आहे. व्हिडिओ थोडा उशिरा अपलोड होऊ शकतो कारण मी व्हिडिओ बनवायलाच लेट घेतलेला आहे. कारण मी बघते मला थोडंसं बोलायला, कॅमेरासमोर बोलायला अजून एका गोष्टीचा मला एक्सपिरियन्स येतोय. मी जेव्हा कामं करताना व्हिडिओ शूट करते आणि व्हॉइस ओव्हर करते तर ते माझ्यासाठी एकदम कम्फर्टेबल आहे. मी व्हॉइस ओव्हर करून पटकन व्हिडिओ एडिट करून अपलोड करते. पण जेव्हा कॅमेरासमोर बोलायची वेळ येते त्यावेळेसच मला थोडा वेळ लागतो व्हिडिओ पूर्ण शूट करायला, एडिट करायला. त्यामुळे मी प्रयत्न करते की रोज कॅमेरासमोर बोलून व्हिडिओ रेकॉर्ड करून अपलोड करायचा. त्याच्यामुळे कॅमेरा कॉन्फिडन्स आणि कॅमेरासमोर बोलण्याची अजून माझी प्रॅक्टिस होईल, अजून माझा कॉन्फिडन्स बिल्ड होईल. थोडंसं मध्ये थांबते, थोडंसं मध्ये बोलून थोडंसं मला सुद्धा दम लागल्यासारखं होतं. असं काय होतं माहिती नाही, पण होतं. पण मी माझ्यावरती काम करते आहे, माझा कॉन्फिडन्स वाढवते हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवण्यासाठी मला हे करणं गरजेचं आहे हे सुद्धा मला माहिती आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ थोडंसं लेट येऊ शकतो. या व्हिडिओमधून तुम्हाला जर काही हेल्प झाली तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.